तोंडानं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, एवढंच मी सांग. महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी जेव्हा काल ते दिल्लीत गेले होते, त्यांनी दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांनी तक्रार केली की शिंदे यांनी जास्त जागा लढवल्या, त्यामुळे आपल्या जागा देखील आल्या नाही, त्यामुळे तक्रार केल्याचं समजतंय भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी वर्ष. अरे त्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मग साहेब, काल राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली. परवा बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांना त्या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केलं आहे. राज ठाकरे येणार आहेत का आणि कार्यक्रमाचं काही स्वरूप ठरलंय? सन्माननीय राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ते नक्की येतील. ते नक्की येतील. त्यांची थोडी प्रकृती बरी नाही गेल्या काही दिवसापासून, सुधारते आहे, मी काल पाहिलं. आणि शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे उपस्थित राहतील. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागून आहे. या सुनावणीनंतर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील? नाही, गणित नाही बदलणार, पण चित्र बदलेल. पालघरमध्ये कम्युनिस्ट पक्षाने मोठा मोर्चा काढला. वाढवण बंदराविरोधात अनेक जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते आक्रमक झाले. काल मोठा मोर्चा निघाला, जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा निघाला होता. काय सांगाल या संदर्भात? हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आहे. त्यांच्या जमिनी, जमीन, जंगल, पाणी, समुद्र हे वाचवण्यासाठी ही लढाई त्यांची सुरू आहे. पालघरमध्ये गुजराती बोर्ड लागायला लागले का? आदिवासींना काय मराठी वाचता येत नाही? जे आदिवासी काल रस्त्यावर उतरले होते त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतलं? त्यांची भाषा मराठी आहे. ही लढाई त्या आक्रमणाविरुद्ध सांस्कृतिक आणि ज्या पद्धतीनं तिकडे गुजरातचे ठेकेदार घुसत आहेत आणि जमिनी लुबाडत आहेत आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं निसर्ग आणि निसर्ग संपत्तीची विल्हेवाट लावली जाते आहे, त्याचा फटका हा शेवटी तिकडल्या आदिवासी बांधवांना, भूमिपुत्रांना बसणार आहे. आणि म्हणून त्यांची ही लढाई होती. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. हा पहिला टप्पा आहे. काल लाल वादळ होतं. त्या लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहील. चलिए.